दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांना खेड अतिरिक्त जिल्हा कोर्टानं मोठा दिलासा दिलाय। पर्यावरण मंत्रालयानं परबांच्या विरोधात दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यात आलेले आहेत। पर्यावरण मंत्रालयाच्या कलम 5 आणि 7 अन्वये परबांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। रिसॉर्टमुळे प्रदूषण होतच नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवत हा खटलाच रद्द करण्याचे आदेश दिले। अनिल परब यांना हा एक खूप मोठा दिलासा मानला जातोय। कलम 7 अन्वये पोल्युटंट सबस्टॅन्स पाहिजे, म्हणजे दूषित वगैरे काही असे सबस्टॅन्स समुद्रात टाकले, त्याप्रमाणे कुठेही सॅम्पल घेतलेलं नाही, त्याप्रमाणे कुठेही तशी केस नाही, ते ऑपरेशन आहे अशी केस नाही, अशा परिस्थितीत 5 आणि 7 अन्वये गुन्हा दाखल होत नव्हता। आणि म्हणून रिव्हिजन जे केलं होतं त्यामध्ये हे युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान कोर्टाने त्यामध्ये रिव्हिजन मंजूर केलेला आहे आणि परब साहेबांवरचा गुन्हा जो केंद्र शासनाने दाखल केला होता तो रद्द करण्यात आलेला आहे। रिसॉर्टचं पाणी समुद्रात जात नाही, कुठल्याही प्रकारचं रिसॉर्टमध्ये काम चालू नाहीये, रिसॉर्ट बंद आहे। आणि असा असल्यामुळे जो प्रेडिकेटेड ऑफेन्स होता, जो मूळ गुन्हा होता, हा गुन्हाच रद्द करावा किंवा त्याचा कॉग्निझन्स घेऊ नये अशा प्रकारची आम्ही याचिका दापोली कोर्टात केली होती। हायकोर्टाने मला सोमवारपर्यंतचं प्रोटेक्शन दिलंय आणि ती जी ऑर्डर आहे खेड कोर्टाची ती बघितल्याच्या नंतर आम्ही अंतिम निर्णय घेतो अशा प्रकारचा आज निर्णय झालेला आहे। ईडी सांगून ऐकत असती तर अनिल परबांना जेलमध्ये टाकलं असतं असं वक्तव्य शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलंय। भाऊ सदानंद कदम यांच्या अटकेमागे हात नसल्याचं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलंय। सदानंद कदमांना अनिल परबांनी फसवल्याचा आरोपही रामदास कदमांनी केलाय। अनिल परब आणि सदानंद कदम व्यावसायिक भागीदार आहेत। अनिल परबांनीच सदानंद कदम यांना फसवलं असावं असा तर्क सुद्धा रामदास कदम यांनी मांडलेला आहे। अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे रामदास कदम समोर अंगावर जातो। पाठीमागे खंजीर कुपोषणाचं काम रामदास कदम यांनी कधीच केलं नाही, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। आणि मला जर आतमध्ये घालवायचं असेल तर मी अनिल परबला पहिल्यांदा सांगितलं असतं ह्याला आत घाला। ईडी माझा ऐकणारी असती ना तर पहिल्यांदा ईडीला मी सांगितलं असतं या अनिल परबनी माझ्या मुलाला प्रचंड त्रास दिलाय। राजकारणातनं माझा मुलगा योगेश कदम आमदार याला उद्ध्वस्त करण्याचाच त्यांनी विडा उचलला होता।